भारतीय राज्यघटनेनुसार स्वतंत्र भारताने धर्मनिरपेक्षतेचं तत्त्व स्वीकारलेलं आहे. परंतु याला पार्श्वभूमी आहे, याला आपल्याला वारसा आहे. स्वतंत्र भारताने हे धर्मनिरपेक्षतेचं तत्त्व स्वीकारण्यापूर्वी आधीही काही भारतातील राज्यकर्त्यांनी तसा प्रयत्न केलेला होता. असाच एक प्रयत्न मी आपल्यासमोर घेऊन येत आहे. मध्ययुगाच्या काळामध्ये मुघल बादशाह अकबराने दीन-ए-इलाही या पंथाची स्थापना करून असा प्रयत्न केला होता. हिंदू आणि मुस्लिम यांच्यात ऐक्य साधून धार्मिक एकीकरणाचा प्रयत्न त्याने केला होता. त्याविषयी आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये बोलायचं आहे. नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर संदीप संभाजी तारदायकर, इतिहास विभाग. आपल्यासमोर विषय घेऊन आलेलो आहे धार्मिक समन्वयीकरण किंवा धार्मिक एकीकरण, अर्थात मुघल बादशाह अकबराचे धार्मिक धोरण. मुघल बादशाह अकबराने जे धोरण आपल्या कारकिर्दीमध्ये राबवलं त्याला पार्श्वभूमी आहे, त्याला एक कारणं आहेत. त्याला काही ती कारणं अशी आहेत की मुळातच अकबराला वारसा मिळालेला होता, एक धार्मिक उदारतेच्या विचारांचा वारसा मिळालेला होता आणि तो वारसा आपल्या आजाकडनं त्याला मिळालेला होता, आपल्या वडिलांकडनं मिळाला होता. म्हणजेच मुघल बादशाह बाबर आणि मुघल बादशाह हुमायून हे अनुक्रमे अकबराचे आजोबा आणि अकबराचे पिता आहेत. त्यांच्याकडनं हा वारसा अकबराला मिळाला होता. त्यांनीही आपल्या कारकिर्दीमध्ये धार्मिक उदारीकरणाचं तत्त्व स्वीकारलं होतं. बाबर हा जो मुघल बादशहांपैकी जो पहिला बादशाह आहे, त्याने तर आपल्या आत्मकथेमध्ये लिहिलेलं आहे, आत्मकथनामध्ये लिहिलेलं आहे त्याने तुझुक-ए-बाबरीमध्ये, की भारतात हिंदू बहुसंख्येने आहेत, तेव्हा त्यांच्याशी एकोप्याने राहूनच आपल्याला भारतामध्ये राज्य करता येईल असा त्याने त्याच्यात नोंदवलेलं आहे. आणि हेच धोरण हुमायूनने आपल्या कारकिर्दीमध्ये राबवलं आणि तोच वारसा आपल्या मुलाकडे म्हणजे अकबराकडे सोपवलेला आपल्याला दिसून येतं. म्हणजे घरातूनच अकबराला हा उदारमतवादी धार्मिक विचारांचा वारसा मिळालेला होता. याशिवाय अकबराचे शिक्षक अब्दुल लतीफ यांनी सुद्धा अकबराला धार्मिक उदारीकरणाचीच शिकवण दिली. या अब्दुल लतीफ यांनी अकबराला सुलेह-ए-कुल म्हणजेच विश्वबंधुत्व किंवा विश्वशांती या विचाराची शिकवण दिलेली आपल्याला दिसून येते. मित्रांनो, हा एक मुद्दा नीट लक्षात ठेवून द्या. स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने हा महत्त्वाचा आहे. स्पर्धा परीक्षेमध्ये अशा प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात की सुलेह-ए-कुल म्हणजे काय, किंवा सुलेह-ए-कुलची शिकवण अकबराला कोणी दिली, अशा प्रकारचे प्रश्न MPSC UPSCच्या स्तरावर विचारले जाऊ शकतात. तर सुलेह-ए-कुलची शिकवण अब्दुल लतीफ यांनी अकबराला दिली. हे अकबराचे शिक्षक होते आणि सुलेह-ए-कुल म्हणजे विश्वबंधुत्व किंवा विश्वशांती. तर लहानपणीच अकबराला ही शिकवण मिळाली होती. याशिवाय अकबराचे पर्शियन शिक्षक शेख मुबारक, याशिवाय अकबराचे पालक बैराम खान, ज्यांनी लहानपणी अकबराचा सांभाळ केला होता हुमायूनच्या अनुपस्थितीमध्ये, तर यांनीसुद्धा धार्मिक उदारीकरणाचेच तत्त्व अकबराला शिकवलेलं आहे. अशा रीतीने अकबराला लहानपणापासूनच धार्मिक उदारीकरणाची शिकवण देण्यात आली होती. त्यातून त्याची जडणघडण झालेली आहे. याशिवाय दुसरा मुद्दा म्हणजे स्वतः अकबराचा स्वभाव. अकबराचा स्वभाव थोडासा एकटं राहण्याकडे असा होता. एकांतवास त्याला पसंत होता आणि गूढ गोष्टींचं चिंतन करण्यामध्ये तो आपला काही वेळ व्यतीत करत असे. रोज सकाळी तो थोडंसं चिंतन मनन करत असे. याशिवाय जे काही धार्मिक संत होते किंवा धार्मिक तज्ज्ञ होते, त्यांच्या सहवासात तो आपला वेळ घालवत असे, त्यांच्याशी चर्चा करत असे. याशिवाय अकबराने धार्मिक क्षेत्रांना भेटी दिल्या होत्या, दर्गा पीर यांना भेटी दिल्या होत्या. त्यातून त्याची जडणघडण झालेली, धार्मिक बाबतीतली जडणघडण झालेली आपल्याला दिसून येते. तर अशा प्रकारे अकबरावर या सगळ्या वारशाचा प्रभाव पडलेला होता. शिवाय अकबराने इथल्या हिंदू समाजाकडून सुद्धा बरीचशी शिकवणूक घेतली होती. अकबराला आपल्या सुरुवातीच्या आयुष्यातच असा अनुभव आला होता की केवळ आपल्या धर्मबंधूंच्या पाठिंब्यावर आपल्याला इथे राज्य करता येणार नाही, किंबहुना
त्याला असाही अनुभव आला होता, केवळ धर्मबंधूच नाही तर त्याच्या नात्यातीलच काही लोकांनी त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केलेला होता, त्याची सत्ता उलथून टाकण्याचा प्रयत्न केलेला होता. हा सगळा अनुभव लक्षात घेता अकबराच्या लक्षात आलं होतं की केवळ धार्मिक अ, एकसारखेपणा आहे म्हणजे या लोकांचा आपल्याला पाठिंबा आहे असं नाही. याउलट दुसरा अनुभव त्याला असा आला होता की अकबराने ज्या हिंदू राजकन्यांशी विवाह केला होता, अंबर, बिकानेर या या हिंदू राजकन्यांशी विवाह केला होता, त्या हिंदू राण्या, अकबराच्या हिंदू राण्या अतिशय सुसंस्कृत आणि सुस्वभावी अशा होत्या. त्यांच्या वागणुकीचा, त्यांच्या विचारांचा प्रभाव अकबरावर पडला. याशिवाय या हिंदू राण्यांशी लग्न केल्यामुळे तिथले जे काही राज्यकर्ते होते, उदाहरणार्थ अंबरचे राज्यकर्ते, बिकानेरचे राज्यकर्ते, या राज्यकर्त्यांचा पाठिंबा मुघल साम्राज्याला मिळाला, म्हणजेच अकबराला मिळाला. आणि ते अतिशय त्यांनी अतिशय एकनिष्ठेने अकबराचीच म्हणजेच मुघल साम्राज्याची सेवा केलेली आपल्याला दिसून येते. त्याच्यामुळे अकबर अतिशय प्रभावित झालेला होता. आणि त्याच्या असं लक्षात आलं होतं की जे आपले धर्मबांधव आहेत त्यांनी आपल्याला विरोध केला, परंतु जे आपल्या धर्माचे नाहीत अशा परक्या धर्माच्या लोकांनी मात्र आपल्याला साथ दिलेली आहे, एकनिष्ठ राहिलेले आहेत. या सगळ्याचा परिणाम अकबरावर झालेला होता. आणि म्हणून ज्या वेळेला अकबर सम्राट बनला, बादशाह बनला, त्यावेळेला अकबराने धार्मिक उदारीकरणाचे धोरण राबवलेले दिसते. त्यातूनच दिन ए इलाहीची स्थापना झालेली आपल्याला दिसते. अकबराची राजकीय कारकीर्द आहे इसवी सन 1556 ते 1605 या काळामध्ये अकबराच्या या धार्मिक उदारीकरणाच्या धोरणाचा विकास झालेला आपल्याला दिसून येतो. त्याचा आपण टप्प्याटप्प्याने अगदी संक्षिप्तपणे आढावा घेऊया. हे एकाएकी एका रात्रीमध्ये उदयाला आलेलं हे अकबराचं धोरण नाही आहे, किंवा त्याने विचारपूर्वक खेळलेली ही राजकीय खेळ नाही आहे की राजकीय पाठिंबा मिळावा म्हणून त्याने हे केलेलं नाही. तर त्याला मनापासून वाटत होतं की जेव्हापासून इस्लाम भारतामध्ये आलेला आहे तेव्हापासून धर्माने या भारतीय समाजामध्ये एक धार्मिक विभक्तीकरणाचं काम केलेलं आहे. म्हणजे धर्मामुळे समाज विभागला गेलेला आहे. अकबराला ते दोन्ही समाज एकत्र आणायचे, ते खास करून हिंदू आणि मुस्लिम. या विचारातून अकबराने हे धोरण आखलेलं आहे. राजकीय खेळी म्हणून हे धोरण त्यांनी आखलेलं नाही आहे आणि एकाएकी त्याने हे राबवलेलं नाही, तर त्याचा हळूहळू विकास होत गेलेला आहे. उदाहरणार्थ इसवी सन 1562 ज्या वेळेला अकबराचा अंबरच्या राजकन्येशी विवाह झाला, तेव्हा त्याच्या पुढच्याच वर्षी अकबराच्या असं लक्षात आलं की मेरठचा किल्ला जिंकून घेत असताना, तिथल्या राजपुतांबरोबर लढत असताना अंबरचे राजपूत अकबराच्या बाजूने त्या मेरठच्या राजपुतांच्या विरोधात लढत होते. ह्याने अकबर अतिशय प्रभावित झाला, कारण परक्या धर्माचे असे हे सैनिक राजपूत आपल्या बाजूने आपल्याच धर्मबांधवांशी लढतायत, हे अकबराला विशेष प्रभावित करणारं असं ठरलं. आणि तेव्हापासून मग अकबराने ठरवलं की यापुढे युद्ध कैद्यांना आपण अपमानास्पद वागणूक द्यायची नाहीत, किंवा युद्ध कैद्यांचं आपण जबरदस्तीने धर्मांतर करायचं नाही. जे आधीच्या राज्यकर्त्यांनी काही प्रमाणामध्ये राबवलं होतं ते अकबराने पूर्णपणे थांबवलं. अकबराने 1562 एक आदेशच काढलेला आहे, तो उपलब्ध आहे. आणि त्या आदेशानुसार त्याने असं आपल्या सैनिकांना आदेश दिला की युद्धाच्या वेळेला परक्या म्हणजे शत्रूच्या छावणीतील स्त्रियांना, मुलांना जाणीवपूर्वक त्रास द्यायचा नाही. मध्ययुगीन काळातील राज्यकर्त्यांनी अशा प्रकारे मानवतेच्या दृष्टिकोनातून काढलेला हा पहिला आदेश आहे. मित्रांनो, मध्ययुगीन काळ हा अतिशय क्रूर काळ समजला जातो. त्या काळामध्ये सतत लढाया चालू होत्या, शिक्षा पण अतिशय क्रूर केल्या जायच्या, हात तोडणे, पाय तोडणे. अशा काळामध्ये एका राज्यकर्त्याने हा आदेश काढलेला आहे, हे लक्षात घ्या. ही 1562ची गोष्ट आहे, म्हणजे 16व्या शतकाच्या सुरुवातीची गोष्ट आहे, हे लक्षात घ्या. त्याच्या पुढच्याच वर्षी अकबर मथुरा या ठिकाणी धार्मिक यात्रेसाठी गेलेला असताना अकबर त्या ठिकाणी तो मुक्कामाला असताना त्याच्या असं लक्षात आलं की मुघल राज्यकर्त्यांकडून किंवा मुघल प्रशासनाकडून जे हिंदू श्रद्धावान आहेत अशा लोकांकडनं तीर्थयात्रा कर घेतला जातो. म्हणजे जे लोक त्या ठिकाणी गंगा स्नान किंवा यमुना स्नान करायला यायचे, अशा लोकांकडनं तीर्थयात्रेचा कर घेतला जातो, असं अकबराच्या लक्षात आलं. अकबराला ते अन्यायकारक वाटलं की आपल्याच राज्यातल्या लोकांकडनं अशा प्रकारे कर घेणं हे चुकीचं आहे. म्हणून 1563 अकबराने आदेश काढला आणि अकबराने हिंदूंवरचा तीर्थयात्रा कर त्याने पूर्णपणे रद्द करून टाकला.
तर अशा प्रकारे हळू अकबर हिंदू समाजाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करताना आपल्याला दिसतो किंवा हिंदू समाजाला आपल्या जवळ आणण्याचा प्रयत्न करताना दिसतो. त्याच्या पुढच्याच वर्षी 1563 अकबराने जो नॉन हिंदू जे आहेत किंवा मुस्लिमेतर जे आहेत, नॉन मुस्लिम जे आहेत, मुस्लिमेतर जे आहेत, अशा मुस्लिमेतर समाजावर असणारा, त्याच्यामध्ये प्रामुख्याने भारतामध्ये हिंदूच होते, अशा मोठ्या समाजावर असणारा जिझिया कर जो होता, जो अन्यायकारक होता, तर तो जिझिया कर अकबराने 1563 रद्द केलेला आपल्याला दिसून येतं. याप्रमाणे हळूहळू अकबर हिंदू समाजाच्या जवळ जात होता. एवढंच करून अकबर थांबला नाही, तर अकबराने हिंदूंचे रीतिरिवाज बऱ्याच प्रमाणामध्ये स्वीकारले. हिंदू सण साजरे करायला सुरुवात केली. आपल्या राजवाड्यामध्ये हिंदू सण साजरे करायला सुरुवात केली. आणि एवढंच नाही, तर जे गुणवंत आणि सक्षम असे लायक हिंदू आहेत, अशा हिंदूंना त्याने उच्च पदांवर सुद्धा मुघल साम्राज्यामध्ये नोकऱ्या दिलेल्या आपल्याला दिसून येतात. या सर्व माध्यमातून अकबराला हिंदूंशी जवळीक वाढवायची होती आणि ते त्याने बऱ्याच प्रमाणामध्ये साध्य केलेलं आपल्याला दिसून येतं. यानंतर अकबराने 1572 एक उपासनागृह, ज्याला इबादतखाना असं म्हणतात, हे उपासनागृह किंवा पूजा निवास गृह असं त्याने एक बांधून काढलं. फतेपूर सिक्री या ठिकाणी त्याने हे निवास बांधलं आणि त्या ठिकाणी त्याने धार्मिक चर्चांना उत्तेजन दिलं. सुरुवातीला या धार्मिक चर्चांसाठी इस्लाममधले तज्ज्ञ मंडळी बोलवण्यात आले आणि त्या चर्चेमध्ये कधीकधी अकबरही सहभागी होत असे आणि त्यांच्याकडनं धार्मिक ज्ञान घेत असे. परंतु लवकरच अकबराच्या असं लक्षात आलं की हे जे कोणी इस्लामी धार्मिक तज्ज्ञ आहेत, त्यांच्यात गांभीर्याचा अभाव आहे आणि लवकरच तो त्यांच्या चर्चांना आणि त्यांच्या वादविवादाला कंटाळला. एके दिवशी तर असं घडलं की ह्या चर्चा चालू असताना या धार्मिक तज्ज्ञांनी किंवा धार्मिक धर्ममार्तंडांनी एकमेकांविरुद्ध तलवार उपसल्या वादविवादातून. त्याच्यामुळे अकबर निराश झाला आणि मग त्याने इबादतखान्याची दारे त्यांनी इतर धर्मियांसाठी सुद्धा खुली केली आणि त्यानुसार मग हिंदू धर्मीय, जैन धर्मीय, झोराष्ट्रियन, ख्रिश्चन धर्माचे असे सर्व धर्मांचे धर्मगुरू या ठिकाणी चर्चेसाठी येऊ लागले. त्यातून अकबराच्या धार्मिक ज्ञानामध्ये वाढ झाली, त्याचा विकास झाला आणि यातून त्याला एक सर्व धर्मातील चांगल्या तत्त्वांची एक माहिती झाली आणि त्याचा धार्मिक दृष्टिकोन अधिक विस्तारला. आणि यातूनच मग अकबराने असा निर्णय घेतला की सर्व धर्मांमध्ये ज्या काही चांगल्या बाबी आहेत ते समान आहेत. सर्व धर्मांमध्ये काही बेसिक गोष्टी आहेत ज्या समान आहेत आणि मग त्याचं एकत्रीकरण अकबराने 1582 त्याने दीन-ए-इलाहीची स्थापना केली. आणि मित्रांनो, एक लक्षात घ्या की दीन-ए-इलाही हा स्वतंत्र धर्म नाही. अकबराचा तसा प्रयत्न नव्हता. अकबराने काय स्वतःला धर्मसंस्थापक म्हटलेलं नाही आहे आणि त्याने असंही म्हटलं नाही की मी नवीन धर्म स्थापन करत आहे. या धर्माचा किंवा दीन-ए-इलाहीचा कुठलाही ग्रंथ नव्हता किंवा दीन-ए-इलाहीच्या प्रसारासाठी अकबराने कुठलीही संघटना स्थापन केली नाही. तर हा एक मंच अकबराने उपलब्ध करून दिला. सर्व धर्माच्या लोकांना आपले विचार ज्या ठिकाणी मांडता येतील असा एक सामायिक समान मंच अकबराने उपलब्ध करून दिलेला आहे दीन-ए-इलाहीच्या रूपाने. ही एक सामाजिक धार्मिक संघटना तुम्ही म्हणू शकता. तो स्वतंत्र धर्म नाही किंवा जास्तीत जास्त तुम्ही असं म्हणू शकता की हा एक पंथ आहे असं तुम्ही म्हणू शकता दीन-ए-इलाहीला. तर याची स्थापना अकबराने 1582 केली आणि लोकांना एक धार्मिकदृष्ट्या एकत्र येण्यासाठी एक मंच उपलब्ध करून दिला. या पंथाचे सदस्य होण्यासाठी पहिल्यांदा अबुल फजल या अकबराच्या एका सहकार्याला भेटावं लागत असे. मग अबुल फजल त्या व्यक्तीशी चर्चा करत असे आणि मग त्या व्यक्तीला अकबराकडे घेऊन जात असे. अकबरासमोर आल्यावर त्या व्यक्तीला आपले पगडी काढून सिजदा करावं लागत असे, म्हणजे वाकून नमस्कार करावा लागत असे. मग अकबर ती पगडी त्याच्या डोक्यावर परत घालत असे आणि त्याच्या खांद्यावर हात ठेवत असे आणि या रीतीने दीन-ए-इलाहीचा दीक्षा समारंभ पार पाडला जात असे. म्हणजे त्या व्यक्तीला दीन-ए-इलाही या पंथामध्ये प्रवेश दिला जात असे. आणि अशी अपेक्षा केली जात असे की जे दीन-ए-इलाहीमध्ये येत आहेत त्या लोकांनी, व्यक्तींनी एकतर मालमत्तेचा त्याग करावा, दुसरं म्हणजे आपल्या जीवनाचा त्याग करावा अशी अपेक्षा होती. तिसरी अपेक्षा होती आपली प्रतिष्ठा, तिचा त्याग करावा, प्रतिष्ठा जी आहे तिचा त्याग करावा. आणि चौथी अपेक्षा होती ती म्हणजे आपल्या मूळ धर्माचा त्याग करावा. हे अपेक्षा होती,
हे बंधन नव्हतं. दीन हे इलाहीचं सदस्य होण्यासाठी हे कंपल्शन नव्हतं. ही फक्त अपेक्षा होती आणि यातल्या जे निकष जेवढे निकष तो व्यक्ती पूर्ण करत असे म्हणजे पहिला निकष पूर्ण केला तर तो चौथ्या दर्जाचा सदस्य मानला जात असे. 2 निकष पूर्ण केला तर तो तिसऱ्या दर्जाचा मानला जात असे याप्रमाणे आणि चारही निकष पूर्ण करणाऱ्या व्यक्तीला पहिल्या दर्जाचा दीन ए इलाहीचा सदस्य मानला जात असे. अशा प्रकारे हा एक पंथ अकबराने स्थापन केला. दीन-ए इलाहीचं मूल्यमापन करायचं झालं तर असं आपल्याला दिसतं की अकबर हा भारताचा त्यावेळेला बादशाह होता आणि बादशाह म्हणजे एक हाती सगळा कारभार होता. हुकुमशहासारखंच होतं ते. त्याच्यामुळे अकबराने जर ठरवलं असतं तर जबरदस्तीने किमान आपल्या प्रशासनात आणि सगळे जे नोकरदार होते त्यांना जबरदस्ती करून तो दीन-ए इलाहीचा सदस्य करून घेऊ शकला असता. परंतु अकबराने तसं केलं नाही. अकबराच्या या दीन-ए इलाहीचे सदस्य झाले फक्त 18 लोकं सदस्य झालेले आपल्याला दिसतात आणि त्यापैकी फक्त बिरबल हा एकटाच हिंदू होता. बाकीच्या लोकांनी अकबराच्या जवळच्या सहकाऱ्यांनी सुद्धा त्याला म्हणजे हिंदू मुस्लिम दोन्ही सहकाऱ्यांनी दीन-ए इलाहीचा सदस्य होण्यास स्पष्ट नकार दिला. त्यात हिंदू पण होते. पण त्यांच्यावर अकबराने कुठल्याही प्रकारचा राग धरला नाही किंवा तो रुष्ट झालेला नाही. याशिवाय त्याचे जे काही अनुयायी होते या दीन-ए इलाहीचे त्याची संख्यासुद्धा काही हजाराच्या पुढे जाणारी नव्हती. म्हणजे त्या दृष्टीने बघायचं झालं संख्येच्या दृष्टीने तर दीन-ए इलाहीला तेवढा प्रभाव पाडता आला नाही. परंतु मित्रांनो हे लक्षात घ्या की 16व्या शतकामधल्या एका भारतीय राज्यकर्त्याने दीन-ए इलाहीच्या रूपाने भारतामध्ये हिंदू आणि मुस्लिम या 2 मोठ्या धार्मिक समूहांना एकत्र आणून एक धार्मिक सहिष्णुतेचं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे स्वतंत्र भारतातल्या आपल्यासारख्या नागरिकांनी सुद्धा लक्षात ठेवण्यासारखं आहे. धन्यवाद.